आपण कसे दिसू यापेक्षाही महत्त्वाचं आपण कसे बोलतो. कोणत्या ठिकाणी कोणाशी कसे बोलावे, किती बोलावे, कधी बोलावे, हे अचूक कौशल्य जर आपण आत्मसात केले तर आपण कुठल्याही क्षेत्रात सहजरित्या यशस्वी होऊ शकतो. आपण आपले विचार, मत निडर होऊन प्रभावीपणे इतरांसमोर मांडू शकतो. इतरांना आपले विचार, मत पटवून देऊ शकतो. बोलण्यासाठीचे असलेले खूप महत्त्वाचे 5 पॉईंट्स आपण बघणार आहोत. समोरच्याबरोबर आय कॉन्टॅक्ट बनवून ठेवा. समोरची बोलत असेल तर त्यांच्याशी बोलत असाल तेव्हा त्यांच्याकडे बघून बोला. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे बघून त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे ऐकून घेण्यात रुची वाटत असते. आपण नजरेला नजर देऊन बोलण्याने आपल्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास झळकत असतो. आपल्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास बघून त्याला आपल्या शब्दामधील सत्यता दिसून येते. समोरचा व्यक्ती आपले बोलणे ऐकण्यात इंटरेस्टेड आहे हे देखील आपल्याला कळत असते. परिस्थितीनुसार कोणत्या ठिकाणी गेल्यावर आपण किती बोलायला हवे, कसे बोलायला हवे, आपले बोलणे कुठे थांबवायला हवे याचे भान ठेवायला पाहिजे. आपण कशा पद्धतीने बोलायचं की लोक आपलं ऐकतील, तर कमी आणि योग्य गरज असेल तिथेच बोला. लोक आपल्याला जास्त तेव्हाच ऐकतील जेव्हा आपण कमी बोलतो. असं काहीच नसतं की आपण खूप बोलतोय म्हणून लोक आपल्याला ऐकतील. उलट जे जास्त बोलतात ना त्यांना लोक इरिटेट होतात. अशा लोकांचं कुणीही ऐकत नाही. खूप जास्त न हसता, खूप जास्त वेळ बडबड न करता एकदम मर्यादित, स्पष्टपणे आणि मोजक्या शब्दात आपले विचार इतरांसमोर मांडता आले पाहिजे. आपले मत इतरांना पटवून देता आले पाहिजे. बोलत असताना तुमचे हातवारे असतील, तुमची बॉडी लँग्वेज असेल, तिचा वापर करा. ही स्मार्ट लोकांची निशाणी आहे. ते ज्यावेळी बोलतात ना त्यावेळी ते त्यांच्या बॉडी लँग्वेजचा उपयोग करतात. त्यामुळे त्यांचं बोलणं इफेक्टिव्ह वाटतं आणि लोक त्यांच्याकडे अट्रॅक्टसुद्धा होतात. नेहमी आपल्या बोलण्यामध्ये गोडवा, माधुर्य असायला हवे. फक्त बोलण्याने समोरची व्यक्तीचे मन आपल्याला जिंकून घेता आले पाहिजे. काही लोक असे असतात जे पहिल्या भेटीत एखाद्या व्यक्तीचे फक्त आपल्या बोलण्याने मन जिंकून घेत असतात. फक्त एका भेटीत त्यांचे मन वळून घेत असतात. त्यांच्या हृदयात आपले एक स्थान निर्माण करून घेत असतात. तर काही व्यक्ती असे देखील असतात ज्यांना भेटल्यावर पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीचे त्यांच्यावरील मन उडून जाते. पहिल्याच भेटीत ती व्यक्ती समोरच्याला नको नकोशी वाटू लागते. यावरून आपणास लक्षात येईल की आपले बोलणे कसे आहे. यावरून आपली व्यक्ती पारख करतात. त्यांच्या हृदयात, जीवनात आपल्याला स्थान देत असतात. म्हणून कुठल्याही क्षेत्रात असाल, नेहमी आपल्या बोलण्यात माधुर्य, विनम्रता, समोरच्या व्यक्तीविषयी आदर असायला हवा. बोलताना आपल्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित हास्य असायला हवे. कारण आनंदी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती सर्वांना नेहमीच आवडते. आपले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी आदर, सन्मान, प्रेम निर्माण करत असतात. मी माझे न करता समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घ्यायला हवे. काही व्यक्तींना बोलताना स्वतःविषयीच बोलायला आवडत असते. ते दुसऱ्यांचे बोलणे अजिबात ऐकून घेत नसतात, ज्यामुळे समोरची व्यक्ती त्यांचा कंटाळा करू लागते. म्हणून आपण बोलताना समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीट, व्यवस्थित ऐकून समजून घ्यायला हवे. याने बोलताना एकमेकांशी संवाद साधणे अधिक सोपे जाते. आपण समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीट ऐकून घेतले तर त्या व्यक्ती मनातील सर्व गोष्टी शेअर करू लागतात. कारण त्यांचा आपल्यावर विश्वास झालेला असतो. त्यांच्याशी आपण इमोशनली कनेक्ट झालेलो असतो. बोलण्यामधील ताळमेळ. बोलताना किती जोरात बोलावे, किती हळू आवाजात बोलावे हे माहीत असणे आवश्यक आहे. खूप हळू आवाजात बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे व्यवस्थित ऐकू येत नाही आणि खूप जोरात बोलण्याने समोरच्या व्यक्तीचे कान दुखू लागतील. तो कानावर हात लावून बसेल. बोलताना आपल्या आवाजात एक परफेक्ट व्हॉल्यूम आणि एक ट्विनिंग असायला हवी.